आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये? सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली. जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो. पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला. मग लगेच तो बोलला, नाही नाही, जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं. बघा तुम्हीच तुमचंच बघा. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली. मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल. बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टिचून बोलतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही 20,000 मतदान बाहेरून आणलं. प्रत्येकाने सांगले, त्यातच सत्ता उभी राहिली. ही त्यांचीच माणसं बोलतायत.